नमस्कार. वृत्तम मराठी दिनविशेषमध्ये आपलं स्वागत. आज 1 मे. वृत्तम मराठीच्या सर्व प्रेक्षकांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या दिवशी जगभरात आणि भारतात घडलेल्या घडामोडींचा आढावा घेऊया आजच्या भागात. 1 मे 1908 रोजी युवा क्रांतिकारक प्रफुल्ल चाकी शहीद झाले. इंग्रजांच्या हाती पडण्यापेक्षा त्यांनी स्वतःला गोळी मारणं पसंत केलं. 30 एप्रिल 1908 रोजी वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी प्रफुल्ल चाकी यांनी क्रांतिकारक खुदीराम बोस यांच्यासह बिहारमधील मुझफ्फरपूर इथं कलकत्त्याचे मुख्य प्रेसिडेन्सी मॅजिस्ट्रेट डगलस किंग्सफोर्ड यांच्या गाडीवर बॉम्ब फेकले. किंग्सफोर्ड हे अतिशय क्रूर न्यायाधीश मानले जात होते. कलकत्त्याचे दंडाधिकारी असताना त्यांनी बंगालच्या फाळणीच्या वेळी आंदोलन करणाऱ्या क्रांतिकारकांना अत्यंत क्रूर शिक्षा दिली होती. क्रांतिकारकांबद्दलचा त्यांचा द्वेष पाहून युगांतर समितीची बैठक झाली आणि किंग्सफोर्डला मारण्याचं लक्ष ठेवण्यात आलं. त्यासाठी खुदीराम बोस आणि प्रफुल्ल चाकी यांची निवड करण्यात आली. पण दुर्दैवानं ज्या गाडीवर क्रांतिकारकांनी बॉम्ब टाकला ती गाडी बॅरिस्टर केनेडी यांची होती, ज्यात त्यांची पत्नी आणि मुलगी प्रवास करत होत्या. स्फोटात गाडीचे काही भाग उडून गेले. त्यानंतर प्रफुल्ल चाकी आणि खुदीराम बोस घटनास्थळापासून 25 किलोमीटर चालत गेले आणि वेणी रेल्वे स्थानकावर पोहोचले. या रेल्वे स्थानकाला आता खुदीराम बोस पुसा रेल्वे स्टेशन म्हणून ओळखलं जातं. त्यांच्या मागे ब्रिटिश पोलीस होते. 18 मे रोजी इंग्रजांनी दोघांना घेरलं, पण त्यानंतर प्रफुल्ल चाकी यांनी इंग्रजांच्या ताब्यात जाण्याऐवजी स्वतःवर गोळी झाडली आणि देशासाठी प्राणार्पण केलं. भारतातील सर्वात महत्त्वाच्या धार्मिक आध्यात्मिक संस्थांपैकी एक असलेल्या रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी 1 मे 1897 रोजी केली. विवेकानंदांनी त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांच्या मृत्यूनंतर सुमारे 11 वर्षांनी या मिशनची स्थापना केली. स्वामी विवेकानंदांच्या मते समाजातील शेवटच्या वर्गातील लोकांची सेवा करण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. ते म्हणाले होते की ही एक अशी संस्था आहे जी गरजू लोकांना दैनंदिन दिनचर्या, अन्न, वस्त्र, निवारा आणि तांत्रिक शिक्षण देऊ शकते. तसंच रामकृष्ण परमहंसांच्या शिकवणुकीचा प्रचार करणं हे देखील या मिशनच्या उद्दिष्टांमध्ये समाविष्ट आहे. रामकृष्ण मिशन त्याच्या स्थापनेपासून अनेक सार्वजनिक उपक्रमांचं एक अतिशय शक्तिशाली केंद्र बनलं आहे. यामध्ये पूर, दुष्काळ आणि साथीच्या काळात मदत कार्य, रुग्णालये उभारणं आणि शैक्षणिक संस्था चालवणं यांचा समावेश होतो. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र आणि गुजरात या 2 राज्यांची स्थापना झाली. 1960 मध्ये याच दिवशी मुंबई राज्यापासून किंवा तत्कालीन बॉम्बे प्रॉव्हिन्स पासून गुजरात आणि महाराष्ट्र ही 2 नवीन राज्य वेगळी होऊन अस्तित्वात आली. हा दिवस महाराष्ट्रात महाराष्ट्र दिन तर गुजरातमध्ये गुजरात दिन म्हणून साजरा केला जातो. वास्तविक ही दोन्ही राज्य खूप संघर्षानंतर निर्माण झाली. 1956 मध्ये राज्य पुनर्रचना कायद्याअंतर्गत भाषावार प्रांतरचना करण्यात आली. त्यामुळे मुंबई राज्यातही वेगळ्या राज्याची मागणी जोर धरू लागली. या प्रांतात मराठी आणि गुजराती अशा दोन्ही भाषा बोलल्या जात होत्या. दोन्ही भाषा बोलणाऱ्यांनी स्वतंत्र राज्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केलं. लोकांनी आपल्या मागण्यांसाठी अनेक आंदोलनं केली, ज्यात महागुजरात आंदोलन झालं. त्याचवेळी महाराष्ट्राच्या मागणीसाठी संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली. अखेर 1 मे 1960 रोजी तत्कालीन नेहरू सरकारनं या प्रांताचं महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये विभाजन केलं. मात्र हे प्रकरण मुंबई शहरावर अडकलं होतं. पण नंतर खूप संघर्षानंतर मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी करण्यात आली. 1 मे 1919 रोजी देशातील प्रसिद्ध पार्श्वगायक मन्ना डे यांचा कोलकाता इथं जन्म झाला. आपल्या गायन कारकिर्दीत त्यांनी अनेक सदाबहार गाणी गायली. त्यांच्या खास गायन शैलीनं त्यांना इतर गायकांपेक्षा वेगळं केलं. लागा चुनरी में दाग, एक चतुर नार, बाबू समझो इशारे यांसारख्या गाण्यांवरून त्यांच्या तेजस्वी गायकीचा अंदाज लावता येतो. 5 दशकांच्या आपल्या सुरेल कारकिर्दीत त्यांनी बंगाली, गुजराती, मराठी, मल्याळम, कन्नड आणि आसामी भाषांमध्ये तब्बल 3,500हून अधिक गाणी गायली. मोहम्मद रफींसारख्या मोठ्या गायकांनीही मन्ना डे यांच्या प्रतिभेची कबुली दिली. रफी त्यांचं खुलेपणानं कौतुक करायचे. संगीत क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल मन्ना डे यांना पद्मश्री आणि पद्मविभूषण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. 1 मे हा दिवस कामगार दिन, मे दिवस आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. शिकागोतील कामगार चळवळीच्या स्मरणार्थ 1 मे रोजी कामगार दिन साजरा केला जातो. हा दिवस अनेक देशांमध्ये राष्ट्रीय सुट्टी आहे. 1886 मध्ये 1 मे रोजी हजारो कामगारांनी अमेरिकेच्या शिकागो शहरात एकजुटीनं निदर्शनं केली. कामाचे तास 8 तास निश्चित करावेत
आणि आठवड्यातून एक दिवस सुट्टी द्यावी अशी त्यांची मागणी होती. पूर्वी मजुरांना वेळेची मर्यादा नव्हती, त्यांच्यासाठी कोणतेही नियम आणि कायदे नव्हते. सलग 15-15 तास काम सुरू होतं. 1889 मध्ये पॅरिसमध्ये आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषद भरली तेव्हा 1 मे कामगारांना समर्पित करण्याचा निर्णय घेण्यात आला. अशा प्रकारे हळूहळू 1 मे हा दिवस जगभरात कामगार दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. भारतामध्ये 1 मे 1923 रोजी चेन्नईच्या लेबर किसान पार्टी ऑफ हिंदुस्थाननं याची सुरुवात केली होती. तेव्हापासून हा दिवस भारतात दरवर्षी साजरा केला जातो. अनेक राज्यांमध्ये 1 मे ही सुट्टीही आहे. 1 मे हा दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र स्वतंत्र राज्य बनलं आणि मराठी भाषेला राज्याची अधिकृत भाषा म्हणून मान्यता दिली गेली. तेव्हापासून 1 मे हा मराठी राजभाषा दिन किंवा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. तर हे होते आजचे दिनविशेष. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा वृत्तम मराठीचं YouTube चॅनल. धन्यवाद.